पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात 117 वाड्या वस्त्यामधील 25,000च्या पुढील नागरिकांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। सध्या या गावांमधील भीषण पाणी टंचाई असल्याने प्रशासनाकडून 14 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले असून या विहिरींमधील पाणी उपसा करण्यात येऊन खाजगी टँकरद्वारे या भागातील लोकांना पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे। नागरिकांची मागणी आहे की हा पाणी पुरवठा सध्या तात्पुरता जरी असला तरी आम्हाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबवाव्यात अशी मागणी कुठेतरी जोर धरू लागली आहे। जर यावर्षी पावसाला कालावधी पुढे लांबला तर या भागातील पाणी टंचाईचं वास्तव अजून गंभीर होण्याची शक्यता येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। पुणे जिल्ह्याच्या परिषदेकडून या पाणी टंचाई कमी करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या निधीच्या माध्यमातून जुने बंद पडलेले बोरवेल्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत, तसेच नव्याने बोरवेल तयार करण्यात येणार आहेत की यामुळे या भागातील पाणी टंचाई बऱ्यापैकी दूर होण्यास मदत होणार आहे। परंतु नागरिकांची मागणी अशी आहे की आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा न करता कायमस्वरूपी आमच्याकडे पाणी पुरवठा योजना राबवाव्यात अशी मागणी कुठेतरी जोर धरू लागलेली आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, खेड, पुणे।